महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांना दिलासा देणारी नसून जाचक अटींच्या विळख्यात अडकवणारी असल्याची तीव्र टीका किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी केली आहे। फार्मर आयडीची सक्ती, कागदपत्रांचा खटला, मृत कर्जदारांच्या वारसांवर लादलेल्या अटी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांकडे झालेले दुर्लक्ष यांमुळे लाखो पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहतील असा आरोप त्यांनी नागपुरात केला। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे आणि सर्व क्लिष्ट अटी तत्काळ रद्द करून प्रक्रिया सुलभ करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। ऑगस्ट महिना उजाडला तरी 30 जून पूर्वी दिलेले कर्जमुक्तीचे आश्वासन कागदावरच राहिल्याचे सांगत ही कर्जमाफी योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची घणाघाती टीकाही प्रकाश पोहरे यांनी केली आहे। सगळं दिलेलं आहे, डिजिटली सुद्धा सर्व डेटा उपलब्ध आहे, तुम्ही उदाहरण करून घेऊ शकता। विषय आहे शेतकरी कर्जमाफीचा। 2013 ला यांनी पहिल्यांदा दिल्ली काढली फडणवीस सरकारने आणि त्यांचे सहकारी आपले काय नाव पंकजा मुंडेताई आणि पाशा पटेल यांनी, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जर सत्तेत आलो तर सोयाबीनचे भाव वाढवून देऊ, कापसाचे भाव वाढवून देऊ। 14 ला सत्तेत आले, मात्र आता जवळपास 12 वर्ष सत्तेत आलेले आहेत, त्याच्यानंतर सुद्धा 12 वर्षांनी भाव वाढले नाही। नंतरच्या याच्यामध्ये त्याही वेळेला त्यांनी म्हटलं होतं 14 ला, त्याच्यानंतर 19 ला आणि आता 24 ला जर 5 वर्षाच्या निवडणुका झाल्या तर प्रत्येक निवडणुकांमध्ये यांनी म्हटलं होतं की आम्ही तुमच्या शेतकऱ्यांना सातबारा करू, कोरा कोरा कोरा। परंतु तिन्ही वेळेला यांनी कोरा न करता त्याच्यामध्ये अनेक शर्ती अटी टाकल्या आणि अशा पद्धतीने काम करतात की जेणेकरून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणारच नाही। मी आपल्याला एक आठवण देऊ इच्छितो की 2008 ला पंतप्रधान मनमोहन सिंगांनी दैनिक देशोन्नती जे सातत्याने छापत होतं शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भामध्ये, त्या संदर्भामध्ये त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मला बोलावून घेतलं आणि चर्चा केल्यानंतर त्यांनी सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली। 72,000 कोटी रुपयाची ती कर्जमाफी होती, बिना अट, बिना सही, बिना मागणी। शेतकऱ्यांची कुठलाही कागद द्यायचा नाही आणि सरसकट 5 एकराखाली शेतकऱ्यांची शेती आणि शेती संदर्भित सर्व, म्हणजे कोणी शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन टाकलं असेल, कोणी ड्रिप इरिगेशन केलं असेल, कोणी काय म्हणतात त्याला बगीचा लावला असेल, अशा पद्धतीने किंवा ट्रॅक्टर असेल, अवजार असतील घेतलेली, अशी शेतीच्या संदर्भातली असलेली संपूर्ण कर्जमाफी 72,000 कोटीची त्यावेळेला केल्या गेली। आणि त्याच्यानंतर ही काही सरकार आलेली आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट आहे की दोन्हीकडे हे जेव्हा नेहमी म्हणतात की डबल इंजिनचं सरकार पाहिजे, ते डबल इंजिनचं सरकार आहे। राज्यात सुद्धा भाजपचं सरकार आहे, केंद्रात सुद्धा भाजपचं सरकार आहे। आणि असं असूनही यांनी कर्जमाफी जी दिली आहे त्या संदर्भात आपल्याला माहिती आहे 2012, 13, 15 पासून 17 पासून ज्या कर्जमाफ्या झाल्या त्याच्यातल्या अनेक शेतकरी त्याच्यातून वंचित झालेले आहेत, इतक्या बाहेर टाकले। यावेळेला कसं, यावेळेला त्यांनी स्वतःहून 3-3दा प्रत्येक एकाने सांगितलं की आम्ही सातबारा करू, कोरा कोरा कोरा। मला कुठल्याही राजकीय पक्षाच्या अभिनिवेशन इथे बोलायचं नाही आहे, शेती आणि शेतकरी या विषया संदर्भात मी बोलतो आणि एवढं स्वतःहून सांगितलं की आम्ही कोरा करू। सातबारा कोराचा अर्थ काय आहे की खर्च नाही, काहीच नाही, जे असेल ते कर्ज माफ झालं पाहिजे 100%। याच्यानंतर त्यांनी जे काही कर्जमाफी केलेली आहे तुम्हाला माहिती आहे की त्याच्यात किती अटी टाकलेली आहे। तो इन्कम टॅक्स पेअर नको, टमका नको, ढमका नको, हे केलं नको, ते केलं नको, हे घेतलेलं नको, ते घेतलेलं नको। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे मिळाले तर त्या पीक विम्यामधून यांनी कर्ज कापून घेतलेलं आहे बँकांनी, हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे। पीक विम्याचं मिळणारी जी ही आहे रक्कम तो विषय वेगळा आहे आणि शेतीवरचं कर्ज हे शेतीमध्ये सरकारने आखलेल्या धोरणाचा परिपाक आहे। 1970 पर्यंत या देशातील शेतकरी हा बँकांमध्ये डिपॉझिट ठेवणारा होता, हे समजून घ्या। आणि बँकांमध्ये डिपॉझिट ठेवणारा शेतकरी नंतर सरकारने सांगितलेल्या मार्गावर गेला, हरित क्रांतीच्या मार्गावर गेला आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे तर शेतीचा खर्च वाढत गेला। एक जुनी पिकं शेतकरी घ्यायला लागली, त्याच्यानंतर हे झालं कीटकांचा खूप जास्त प्रादुर्भाव झाला आणि परिणामी कीटकनाशकं मारावं लागली, सातत्याने खर्च वाढत गेला शेतीतला। जो मजूर पूर्वी याच्यावर काम करत होता, त्याच्यावर अन्नधान्यावर,
तो मजूर अन्नधान्याचा सुकाळ शेतकऱ्याने करून दिल्यानंतर आणि अन्नधान्याचे भाव न वाढल्यामुळे अन्नधान्यावर काम करणं त्यांनी बंद केलं, म्हणजे बाजार पद्धतीने. आणि आता तो पैसे देतो, शेतकऱ्यांकडे पैसा नाही, म्हणजे शेतकऱ्यांना चहू बाजूने खर्च वाढलाय. अशा अवस्थेमध्ये तो कर्जबाजारी झालेला आहे. तो केवळ आणि केवळ शासनाच्या धोरणामुळे, कारण शेतमालाचे भाव सरकारने वाढवलेले नाही आहे, तर त्याच्या परिणामी हा कर्जबाजार झालेला आहे. आणि शेतकऱ्यांचं कर्ज हे शासकीय धोरणाचा परिपाक आहे, हे पहिले समजून घ्या. आणि त्याच्यामुळे कर्ज माफी सरकार देतं म्हणजे उपकार करत नाही आहे, तर ते करत असलेल्या चुकांचं परिमार्जन करायची संधी त्यांना मिळते आहे. आणि कर्जमाफी झाल्याने शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होत नाही, एकही पैसा त्याच्या खिशात जात नाही. पैसा जो जातो तो बँकांकडे जातो. त्याच्यामुळे सरकारला आम्ही कित्येकदा सांगितलं की शेतकऱ्याला कर्ज घ्यावंच लागू नये, अशा पद्धतीने धोरणं मी तुम्हाला आखून देतो की जेणेकरून त्याला कर्ज काढायचं कामच पडणार. परंतु सरकार आणि त्यांचे एअर कंडिशन मध्ये बसणारे जे काही अधिकारी आहेत, सो कॉल्ड नॉन प्रॅक्टिकल, माझा रोख कुणाकडे तुम्हाला माहिती आहे, हे कर्जमाफी तयार कोणी केलं तर त्यांचे कोणी ते हे आहे IAS अधिकारी, काय नाव त्यांचं, तर त्यांनी हे सगळं तयार केलं. याचा प्रॅक्टिकल अप्रोच काहीच नाही आहे. ते एअर कंडिशन बसणार आणि नवीन काहीतरी हे करणार, आणि सगळं अशाच पद्धतीने आखलं गेलं की जेणेकरून शेतकरी त्यामध्ये सगळे भाग होते. त्याच्यामुळे आमची साधं सरळ मागणी आणि आरोप आहे की ही कर्जमाफी नाही तर शेतकऱ्यांची थट्टा आहे या सगळ्या संदर्भामध्ये, आणि सरकारने थट्टा बंद करावी. नाहीतर ही गोष्ट सरकारच्या अंगाची आल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा या देशातली जेनजी खवळले तर काय होतं याची तुम्ही दिल्लीत पाहिली आहे. तशाच पद्धतीने भारतातला सगळा शेतकरी जर खवळला, जेनजी किती आहे तर शेतकरी किती आहे ते पहिले समजून घ्या. आणि त्या दृष्टिकोनातून काय सरकारचे हाल होतील याच्या संदर्भात आम्ही सरकारला आजही सांगतो की अजूनही वेळ गेलेली नाही, आणि शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी आहे ती कर्जमाफी कशी करावी, आणि याच्या पुढे शेतकरी कर्जबाजारी होऊ नये या दृष्टिकोनातून धोरणात्मक काय काय बदल करावे हे आम्ही आमच्या अनुभवातून सांगायला सरकारला तयार आहोत. प्रोव्हायडेड सरकारला वाटत असेल की आम्हाला काही अक्कल आहे, आम्हाला काही शेतीमधलं कळतं, तर सरकारने आम्हाला बोलवावं, आम्हाला आनंद होईल. कारण हा जो विषय आहे अतिशय संवेदनशील आहे. जो शेतकरी आत्महत्या करतो कर्जबाजारीपणामुळे, त्याच्या कुटुंबाला सरकार काही पुरत नाही. त्याला 2004 ला मी हायकोर्टामध्ये याचिका टाकली होती आत्महत्या माझ्या शेतकऱ्यांच्या संदर्भात. त्यावेळेला हायकोर्टाने त्या माझ्या याचिकेवर निर्णय दिला की शेतकऱ्यांना किमान 1 लाख त्वरित द्या. सरकारने तेव्हापासून आतापर्यंत 1 लाख ठेवलेले आहेत. किमान महागाई जशी वाढली त्याप्रमाणे तरी त्याच्यामध्ये वाढ व्हावी. जसं सोन्याचा भाव तेव्हा जेवढे वाढले, त्याच्यानंतर जवळपास 2004 पासून आतापर्यंत सोन्याचे भाव 25 पट वाढले आहेत. त्याच्यामुळे 1 लाखाची 25 लाख देण्यात यावे सरळ सरळ, ही आमची मागणी आहे या सगळ्या संदर्भात.